एखादी बातमी जेव्हा खरी का खोटी असा प्रश्न आपल्याला पडतो तेव्हा खरं तर ती बातमी खोटी नाहीये ना हेच तपासून पाहत असतो आपण। आणि एकदा का ते सिद्ध झाले की मग उरते ती फक्त सत्यता। आणि दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाला तर जेव्हा हा असा प्रश्न आपल्याला पडतो तेव्हा ती बातमी खरी आहे याची शक्यताही निम्म्याहून अधिक असते, म्हणजे सुरुवातीला तरी। हो, पण ठोस पुराव्यांखेरीज आपण कुठलीही भूमिका घेऊ शकत नाही। आणि सकाळच्या पत्रातच म्हणत असाल तर इतक्या लवकर खातरजमा न करता आपण अशी जाहीर भूमिका घेणं योग्यही नाही। हे तर मान्यच आहे मला। कधी कधी खूप खूप चीड येते गोपाळराव। हे सगळे संस्थानिक जर वेळेत जागे होऊन एकत्र आले असते तर 1857 सालीच ब्रिटिशांना हा देश सोडावा लागला असता। परंतु आळस आणि फितुरी या दोन गोष्टींनी आपल्याला इतकं पोखरून काढलंय की साता समुद्रा पलीकडून व्यापाराचं निमित्त काढून आलेले हे मुठभर लोक आता आपल्यावर राज्य करू लागले। बळवंतराव, तुमचा त्रागा मी समजू शकतो, पण हा काळ मोठा कठीण। कारण आता जी पावलं टाकू ती अगदी विचारपूर्वक टाकायला हवीत आपल्याला। कारण ब्रिटिश आले तो काळ आणि आत्ताचा काळ यात फार मोठा फरक आहे। आणि आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की येणारा काळ विज्ञानाची कास धरून पुढे सरकणारा असेल। त्यामुळे फक्त हत्यार वापरून त्यांच्याशी लढता येणार नाही। आणि दुर्दैवानं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव ही आपल्या जनतेची सर्वात कमकुवत बाजू आहे। अगदीच असं म्हणून चालायचं नाही गोपाळराव। कालानुरूप बदल होत गेलेतच की। नाही, हे जरी सत्य असले तरी वैज्ञानिक शिक्षण ही फार मोठी दुबळी बाजू आहे आपली। तेव्हा याच ब्रिटिशांनी आणलेल्या आधुनिक शिक्षणाला राष्ट्रीय भावनेची जोड देऊन त्यांना पराभूत करायला हवं। मी योग्य जागी आलोय हे मला माहित होतंच, पण आता त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत आपण जो निर्णय घेतलात ते पाहून खात्रीच पटली। माझ्याकडे काय काम काढलं? त्याचं असं आहे, राधाबाई साहेब महाराजांना आपली भेट घेण्याची इच्छा आहे। मामला तसा नाजूक आहे, त्या संबंधीचा निरोप घेऊनच मी इथे आलोय। परंतु कोल्हापूरकर महाराजांच्या मातोश्रींचं, राधाबाई साहेबांचं माझ्याकडे काय काम? आणि हा निरोप आपण माझ्याकडे घेऊन यायचं काय कारण? कसं आहे, कोल्हापूरकर महाराजांचं आपल्या कानावर आलं असेलच। केसरी आणि केसरीकर नेहमी सत्याची बाजू मांडतात, याचं राधाबाई साहेब महाराजांना कोण कौतुक। नाना, वृत्तपत्रांची हीच तर भूमिका असायला हवी, सत्याची बाजू लावून धरणं। मग यात कितीही जणांची नाराजी पदरी पडली तरी बेहत्तर, परंतु सत्यवचन छापले गेले पाहिजे। त्यात कौतुक असण्यासारखे काय? खरंय, सगळ्या वृत्तपत्रांचं हे कर्तव्यच आहे, पण हे कर्तव्य बजावणारे सगळेच केसरी सारखे निस्पृह नसतात। राधाबाई साहेबांच्या आतल्या आईचा आक्रोश मांडण्यासाठी बाईसाहेबांना केसरीशिवाय दुसरं काही दिसलंच नाही, यात काय ते समजा। तरी तुमचे म्हणणे मला समजले नाही। माझं म्हणणं एवढंच आहे, एका आईची कैफियत आपण ऐकून घ्यावी। आपण भेटू, बोलू, नंतर काय हवा तो निर्णय आपण घ्यावा। ठीक आहे, भेटण्यासाठी तयार आहोत आम्ही। नमस्कार। या बसा। बळवंतराव, गोपाळराव, नानासाहेबांनी आपल्या कानावर विषय घातला असेलच। राधाबाई साहेब, तुम्ही आमच्यावर जो विश्वास ठेवलात त्यावर आम्ही पूर्ण खरे उतरण्याचा प्रयत्न करू। मात्र जे काही आहे ते कुठलीही भर न घालता मनमोकळेपणे सत्याने सांगा।
जे सत्य आहे तेच इतकं पिळवटून टाकणार आहे की त्यात आणखीन भर घालणं शक्य नाही. हे कृत्य करणाऱ्यांइतकं क्रौर्य कल्पनेतही आमच्याकडून करवणार नाही. आणि जे कल्पनेतही आम्हाला सहन होत नाही ते आमच्या पोटचं लेकरू भोगतंय बळवंतराव. आपणास ठाऊक असेल की छत्रपती शिवाजीराजे महाराज दत्तक गेले आहेत. होय. मात्र त्यांना वेडसर ठरवून त्यांच्यावर विलायती उपचार चालू केलेत. आणि हे सगळं करण्यामागे त्यांची दत्तक मातोश्रीबाई आणि दिवाण बर्वे यांचं संगनमत आहे. महाराजांना महालात कोंडून मारहाणीपर्यंतचे प्रकार गेलेत असे समजते. आज मौन व्रत धारण केलेलं दिसतंय. नाही, मगापासून बघतोय नेहमीसारखी चौकशी नाही. आज काय वाचन केलं यावर चर्चा नाही. का बरं नाही? या बोला मागचं कारण आम्हाला तरी समजेल का? नाही, असं काही नाही हो. काही नाही कसं काय? लक्ष कुठं आहे तुझं? नुसती भाजी वाढली पानामध्ये, भाकरी कोण वाढणार? अगं बाई, ध्यानातच नाही आलं. एरवी अगदी बारीक लक्ष असतं तुझं माझ्याकडे, पण आज फक्त भाजी वाढलीस, भाकरी विसरलीस. बरं, काय वाचन केलंस दुपारी? आणि भामा वहिनींजवळ बसली होतीस की नाही? एक काम करत जा, त्यांच्या बाजूला बसून छानसं काहीतरी वाचत जा, म्हणजे त्यांचंही मन रमेल आणि तुझाही सराव होईल. यशोदा, काही वाढायचं राहील? काय वाढू? काय काय बिनसलंय काय नेमकं? माझं असं दुर्लक्ष झालं असतं तर लगेच वहिनींकडे तक्रार केली असती. ऐकलं का वहिनी करत? मग बायकांचं नाव कठीण आहे सगळं. यशोदाबाई, मनात जे काही चाललंय ते जर सांगितलं नाही तर नेमकं काय बिनसलंय हे कळेल तरी कसं? आणि जर कळलं नाही तर ही होणारी घालमेल शांत कशी होणार? संध्याकाळपासून बघतोय मी, नेमकं झालंय तरी काय? शब्दात खूप ताकद असते का हो? अर्थात इतकी की त्याच्या आधारे आपण या ब्रिटिशांचं राज्य इथून उलथून लावू. नाही नाही नाही, तशी ताकद नाही. अशी ताकद की ज्याने पोटातल्या गर्भावर परिणाम व्हावा, अशी आणि इतकी ताकद. आता त्या पुराणातल्या कथा तू वाचतेस ना, मग गर्भातल्या अभिमन्यूची कथाही तू वाचली असशीलच की? अहो नाही हो, तसं नाही. ते नाही, म्हणजे लिहायला वाचायला शिकल्यामुळे भामाताईंचा गर्भ पडला असेल का? उगाच का कोणी रात्रंदिवस अश्रू ढाळत बसेल? आणि तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बोलल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला खात्री पटत नसेल तर कमालच झाली म्हणायची. तसे नव्हे नाना, कुणाच्याही मायेविषयी, हेतूविषयी आम्हाला शंका नाही, परंतु आमचे कर्तव्य पार पाडत असताना भावनामध्ये आणून उपयोगाचं नाही. पण मुळातच हे प्रकरण भावनेच्याच पायावर उभं आहे, तर भावनामध्ये आणू नका असं म्हणणं कितपत योग्य आहे? पण मग मला असे वाटते म्हणून हे असेच आहे असे म्हणणे तरी कितपत योग्य आहे? त्याने काहीही साध्य होणार नाही. एखादी घटना घडते तेव्हा त्याला पुरावे हे असतातच, आणि तेच आम्ही केवळ मागतोय. म्हणजे आपण ज्या गोष्टींवर आक्षेप घेतोय त्याला पुष्टी मिळेल. हे मागण्यात आम्हाला काही वावगे वाटत नाही.
हो, तशी खात्री नसती तर जाहीर सभेसारखं पाऊल उचललं असतं का आम्ही बळवंतराव? येत्या काही दिवसात याच विषयावर आम्ही पुण्यात एक जाहीर सभा आयोजित केली. लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख अध्यक्ष म्हणून येणार आहेत. बळवंतराव, या जाहीर सभेत तरी आम्ही खोटं बोलणार नाही ना? हे पहा, खासगीत किंवा जाहीर सभेत कोण काय बोलतो याला पुरावा मानता येणार नाही. आणि वर्तमानपत्राचे संपादक म्हणून केवळ सांगोवांगेवरून आम्ही बातम्या छापू शकत नाही. अगदी अजाणतेपणी सुद्धा समोरच्या पक्षाला दुखावण्याचा आमचा हेतू नाही आणि तसा आम्हाला हक्क देखील नाही. त्यामुळे पुरावे असतील तरच आपण पुढे बोलू. अहो, पण एखाद्याची बाजू खरी असेल आणि त्याच्याकडे पुरावे नसतील तर तो खोटं बोलतोय असं आपण समजायचं का? अहो, मग नाना, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एखाद्याची बाजू खरी असेल आणि त्याच्याकडे पुरावे नसतील तर वकील म्हणून तुम्हाला तरी खटला जिंकता येईल का? पुराव्यांचे महत्व काय हे वकील म्हणून तुम्हाला चांगलेच ठाऊक असेल असं मी मानतो. हे बघा नाना, पुराव्यांविषयी जर आपण बोललो तर आपल्या भूमिकेला जास्त वजन येईल आणि समोरच्याला पळवाट मिळणार नाही एवढंच सांगतात ते. हरकत नाही. या संदर्भातली मिळतील ती कागदपत्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मी व्यवस्था करतो. नमस्कार. काही म्हणा नाना, हो, आजची आनंदोद्भव नाट्यगृहातील सभा अगदी सुरेख झाली. हो, किती ती गर्दी आणि पुणेकरांचे कोल्हापूरच्या महाराजांबद्दलचे प्रेमही दिसले. महाराजांबद्दलची हकीकत ऐकून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आले. पुण्यात सभा घेण्यामागचा उद्देशच हा होता गोपाळराव. कोल्हापूर संस्थानाच्या बाहेर महाराजांच्या केल्या जाणाऱ्या छळाची माहिती जावी. अहो, किती दिवस हे प्रकरण दाबले जाणार होते? या प्रकरणाला वाचा ही फोडायलाच हवी होती. आणि तुम्ही महाराजांच्या छळाबाबत अगदी हातचे न राखता सर्व काही सांगितले आणि जनतेचे डोळे अगदी लख्ख उघडले. आता याचा परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाही नाना. कोल्हापुरातील रयतेस महाराजांच्या वेदना माहिती होत्याच, पण त्या आता संस्थानाबाहेर अशा जाहीर सभेत मांडून तुम्ही एका वेगळ्या चळवळीला सुरुवात केली आहे नाना. आजच्या सभेचे सर्व श्रेय निसंशयपणे तुमचेच नाना. नाही नाही, असे नाही. राधाबाई साहेबांनी मला जेव्हा वकीलपत्र दिले तेव्हाच मला वाटले की या माऊलीला न्याय मिळायला हवा. गोपाळराव एवढ्या मोठ्या मानाच्या गादीचा वारसदार, त्याचा इतका अतोनात छळ होतो, किती भयंकर आहे. गोपाळराव राजा रयतेचा पालनपोषण करता असतोच, पण रयतेचे सुद्धा राजाप्रती काही कर्तव्य असतातच ना. प्रसंग उभा ठाकला की रयतेने राजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेच पाहिजे. शिवाय मला विचाराल तर मला राधाबाई साहेबांची तळमळ जास्त महत्वाची वाटते. एक आई म्हणून त्यांची भूमिका न्याय वाटते. नव्हे नव्हे, माझी खात्री आहे. कोल्हापूरचे महाराज आणि राधाबाई यांची भेट जाणीवपूर्वक होऊ दिली जात नाहीये. महाराजांना वेड लागलंय अशा बातम्या पसरवल्या जातात. अहो, किती भयंकर आहे. बरोबर आहे. महाराजांचा बंदिवासात गोऱ्या लोकांकडून छळ केला जातोय अशी शंका तुम्ही सभेत उपस्थित केल्यावर हो मी चकित झालो. तर विचार करा, पुण्यातील जनतेस काय वाटले असेल. आता या प्रकरणाला वाचा तर फुटलेलीच आहे. हे प्रकरण जाहीर झालेय, पण या प्रकरणास केसरीतून वाचा फुटावी असे मला वाटते. केसरीने बडोदे संस्थानाचे प्रकरण समोर आणले. याचा परिणाम म्हणून की काय माहित नाही, पण सयाजीराव महाराजांना मुक्त्यार पत्र मिळाले. आता कोल्हापूरकर महाराजांचे प्रकरण केसरीने समोर आणले तर लाभ होईल हे एकच उद्दिष्ट ठेवून मी त्यांना भेटलो. पण त्या निनावी पत्राबाबत त्यांना ठोस पुरावा हवाय. त्यामुळे या प्रकरणात त्यांनी मौन बाळगले. अगदी राधाबाई साहेबांशी भेट घडवून आणल्यानंतरही केसरीकारांच्या भूमिकेत बदल पडलेला नाही. आता या सभेमुळे काय परिणाम होतो ते पाहू. एकतर पत्रे खोटी असू शकतात, पण जाहीर सभेत जाहीरपणे खोटं कोण बोलेल? केसरीकारांना महाराजांचा छळ होतो अशा निनावी पत्रांबद्दल ठोस पुरावे हवे असतील, पण राधाबाईंची कैफियत मांडायला काहीच हरकत नसावी. राधाबाई साहेबांना न्याय मिळायलाच हवा. इतर वृत्तपत्रांमध्ये यावर लेख छापून येत आहेत ते झालेच. आता केसरी काय करणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले. आणि आज आलेल्या या पत्रातच पहा, महाराजांनी त्यांचे मामा रताजीराव चव्हाण यांना आपला छळ होत असल्याचं कळवलं.
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात जाहीर सभा झाली, भाषणे झाली. ती काही अशी या पत्रांसारखी निनावी नव्हेत किंवा लपून छपून नव्हेत. परंतु त्या कुणावरही खटला भरल्याचे काही ऐकण्यात आले नाही. या सगळ्याबाबत जे मौन पाळण्यात आले आहे त्यावरून या छळ प्रकरणात तथ्य आहे या आपल्या मताला पुष्टीच मिळते. गोपाळराव, पुढे वाचा, काय लिहिलंय? कोल्हापूरकर महाराज यांना प्रचंड छळाला सामोरे जावं लागत आहे. बंदिवास, मारहाण हे सर्व कमी की काय? गोपाळराव, आपण किती दिवस हातावर हात ठेवून बसून राहायचे? काय चूक झाली आमची? मूल दत्तक देणं हा एवढा मोठा अपराध झाला का? कशाची शिक्षा भोगतोय आम्ही? आई जगदंबे, कसली परीक्षा घेतेस तू आमची? इतकं वाटत होतं तर पुढचा पोरगा दिला कशाला दत्तक म्हणून? आता तुला पैशांची हाव सुटली होय? चूक तुझीच आहे. कुणाच ठाऊक वेळ जन्मदातच होतं की काय? वेडा मुलगा दत्तक दिलाय तू. तुझा मुलगा वेडा आहे, वेडा, फार वेडा. इतकं वाटत होतं तर पुढचा पोरगा दिला कशाला दत्तक म्हणून? आता तुला पैशांची हाव सुटली होय? चूक तुझीच आहे. कुणाच ठाऊक वेळ जन्मदातच होतं की काय? फार वेडा आहे तुझा मुलगा. वेडा आहे, वेडा, वेडा आहे. काय हे खोट आहे? हे खोट आहे, हे खोट आहे, हे खोट आहे. जे जसं घडलं तसं कुठलाही आडपडदा न राखता आम्ही तुम्हाला सांगितलंय बळवंतराव. एका आईची शपथ आहे तुम्हाला. आमच्या लेकराला वाचवावं. सगळी दारं बंद झाल्यातच जमाय. पण बळवंतराव, आता ही एक आई जनतेच्या दरबारात फिर्याद मागणार आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. त्या दैत्यांच्या तावडीतून लेकराला सोडवायला हवं. त्यांच्या त्या किंकाळ्या आम्ही आमच्या कानाने ऐकल्या, जे ऐकून आमचे कान बधीर झाले, ज्या आम्हाला ऐकवल्याही नाही. अशा वेदना आमचं लेकरू भोगतंय. बळवंतराव, आता आम्ही काय करू? आम्ही कुठे जाऊ? बळवंतराव, हे काय करताय तुम्ही आई साहेब? हात जोडू नका. प्रत्यक्ष महाराजांच्या जन्मदात्री आहात तुम्ही. हात जोडून विनवण्या करून आम्हाला पापाचे धनी करू नका. आणि तुम्ही निश्चिंत राहा. या युद्धात महाराजांच्या बाजूने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. शब्द देतो. काळजी करू नका नाना. या प्रकरणाबद्दल निर्भीडपणे आणि खरमरीत शब्दात केसरीमध्ये मांडलं जाईल. त्यात तुमचं पुणं जरा जास्तच. आमच्याकडे कशी दाट झाडी आहे, हवेत उष्मा असला तरी इतकं जाणवत नाही बाई. पण इथे म्हणजे सूर्य अगदी भाजायलाच बसलाय जणू. गार पाणी प्यायल्यावर बरं वाटलं बाई. अगदी जीवात जीव आला. घरी परतेपर्यंत नको नको झालं होतं बाई अगदी. नाही म्हणजे मी काय म्हणते, एवढं उन्हातून कशाला जाणं करायचं? उन्हा कल्ली की मग जायचं ना. उन्हा कल्ल्यावर जायचं. तुम्ही जसे हातावर हात ठेवून निवांत बसला तसं मी पण करायचं. बस इथे, बस खाली, बस. अगं, लग्नाला इतकी वर्ष झाली तरी घरात अजून पाळणा हल्ला नाही. असं कसं जमेल? काही उपाय नको करायला? घाटावर एक महाराज आल्याचं ऐकलं. फार विद्वान माणूस वाटला बाई मला. रोग म्हणू नकोस, आजार म्हणू नकोस, कुटुंब क्लेश म्हणू नकोस, सगळ्यावर तोडगा आहे त्यांच्याकडे. म्हणून मग मी पण तुमचं गारणं घेतलं बाई घालून त्यांच्याकडे. हे बघ अगं, अशी गोंद लावून चिकटवल्यासारखी एका जागेवर काय बसलीयस? ये जवळ.
ही बघ, ही विभूती दिलीये महाराजांनी. रोज सकाळी अनुषा पोटी घ्यायची न विसरता, आणि रात्री फक्त दूध भात खायचा. जमेल ना? जमेल ना. नाही जमलं तरी जमवावं लागेल बरं. आणि निर्जळी सोमवारचे उपवास करायचे. 16 सोमवार केले तरी चालेल म्हणालेत महाराज. दर सोमवारी शंकराच्या पिंडीला सोवळ्याने अभिषेक करायचा. जमेल ना? हो, जमेल ना. तुम्ही सांगाल ते अगदी सगळं तसंच, आणि तेच करेन मी. साधारण खोटी माहिती दिली कोल्हापूरच्या महाराजांबद्दल, आणि वर सल्लाही दिला. काय तर म्हणे महाराजांच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि दिवसेंदिवस त्यांचे वेळ वाढत चालले, आणि पुढील उपचारांसाठी त्यांना विलायतेला न्यावे. हा सल्ला कोणत्याही परिस्थितीत मान्य करता कामा नये. हे सगळे कारस्थान महाराजांच्या उपचारासाठी नेमलेल्या डॉक्टर आणि कारभारी यांचे आहे. बरं, हे स्पष्ट दिसत असताना सुद्धा जर महाराज विलायतेस गेले तर त्यांच्या जीवास धोका संभवतो. गोपाळराव, बरं, पूर्वीचे महाराज छत्रपती राजाराम महाराज ते युरोप प्रवासाला गेले होते. तिथे इटलीतल्या फ्लोरेन्स शहरात ते वारले. आता हा दाखला देखील तसा संदिग्धच आहे. सत्य काय हे लोकांनाही माहितीच आहे बळवंतराव, आणि मान्य आहे की महाराजांचा थोडा बुद्धिभ्रंश झालाय. मात्र हे गोरे लोक त्याचा फायदा उचलत त्यांच्या विरुद्धच कटकारस्थान रचू पाहते. आणि महाराजांचा संताप होण्यामागचं कारण या गोऱ्या डॉक्टरला समजत नाहीये, किंवा समजून घ्यायची त्यांची इच्छा दिसत नाहीये. हे सगळं प्रकरण सूर्यप्रकाशा इतकं लख्ख दिसत असताना सुद्धा आपण काय करावं हा प्रश्न आहे. आपण काही वादी होऊ शकत नाही की न्यायालयात जाऊन काही मागणी करू शकत नाही. पण या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून चालायचे नाही. आपल्याकडे असलेली सगळी माहिती आपण छापून झाली. आता काय करावे, आता काय करावे हाच खरा प्रश्न. गोपाळराव, अजूनही प्रयत्न करायला हवेत. या प्रकरणाकडे असे दुर्लक्ष करून चालायचे नाही. नाही, दुर्लक्ष करायचंच नाहीये बळवंतराव, पण हे कोडं कसं सोडवायचं हा मोठा प्रश्न आहे. सत्याकडे दुर्लक्ष करून जर भलतीच नावे यात गुंफली जात असतील तर ते आपण उघड करायलाच हवे. नाना भिडेंनी सभेमध्ये जे सत्य पुण्यातल्या जनतेसमोर उघड केले त्याचा पाठपुरावा करून, गोऱ्यांनी आपल्याच माणसांना हाताशी घेऊन जे कारस्थान रचलेले ते आपण उधळून द्यायला हवे. पण कसे गोपाळराव, कसे? संसाराव्यतिरिक्त इतर गोष्टींचंही भान असणारी आहे. हे आज तू सिद्ध केलंस. सिद्ध? अहो काहीतरी काय, मी आपल्या मनीचं काहीतरी बोलले. फार विचारही केला नव्हता, पण जे मनात होतं ते ओठांवरही आलं इतकंच. तुम्ही करा माझी थट्टा, पण आता पुढच्या वेळेपासून बोलताना इकडे तिकडे पाहून मग बोलत जाईल. म्हणजे किमान तुम्ही माझ्या मागे येऊन उभे राहिलात हे तरी कळेल मला. मी मुळीच थट्टा करीत नाही. तू जितक्या मनापासून बोलत होतीस तितक्याच मनापासून मी देखील बोलतोय. तुझ्या या आजच्या बोलण्याने मला पुढे आणखी काही करायचे बळ मिळेल. पुरेसे पुरावे हाती नाहीत म्हणून मन जरा कचरत होते. पण आता तुझं ऐकून हे लक्षात आलंय की छत्रपतींबद्दल जी लोकभावना आहे त्या लोकभावनेचा केसरी आदर करणारच. आता ज्या काही शंका मनात होत्या त्या सगळ्या फिटल्या तुझं बोलणं ऐकून. मला तुझा खरोखर अभिमान वाटतो. अहो माझा कसला अभिमान? अभिमान मला तुमचा वाटतो. लोकांच्या भावना काय आहेत हे समजून घेऊन त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं, प्रसंगी त्यांना जाब विचारण्याचा फायदा होतोय का? म्हणजे केसरी कितीही लोकप्रिय झाला तरी आपली 1 रुपया वर्गणी आपण काही वाढवणार होत का? मग अशी दिनानाथ आला होता, 2000 प्रतींची मागणी असं सांगत होता. अहो आपटे, मग यात चिडण्यासारखं काय? इथं आनंदाची बातमी आहे. आपला खप वाढतोय, आनंद व्हायला हवा तुम्हाला. अहो आनंद नाही, आनंदी आनंद आहे गोपाळराव. पण खप कितीही वाढला तरी ती मागणी पूर्ण करण्यासाठी जे पैसे हवेत ते आपल्याकडे नाही, त्याचं काय? मगाशी अग्रलेखासाठी टिपणं काढत असताना दिनारात येऊन कागदासाठी पैसे मागू लागला. आता नाही येत पैसे तर कुठून द्यायचे? माझं तर डोकंच चालत नाही. हे सगळे हिशोबाचे आकडे, ही सगळी गणितं डोक्यात घोंगावू लागली.
केव्हापासून वाट बघतोय की तुम्ही सगळे याल आणि हे सगळं सांगीन. आपटे, ही परिस्थिती आम्हास ठाऊक नाही अशातला काही भाग नाही. पण आता आपलं एकदा ठरलंय तर. अहो, एकदा ठरवलंय म्हणजे नंतर बदल करायचेच नाहीत असं नाहीत ना. आता हे बघा, आपण सुरुवात केली तेव्हा केसरीचा खप फक्त 400 होता. आता हे कोल्हापूर प्रकरण छापायला लागल्यापासून तो 1800 झालाय. म्हणजे 400 वरून थेट 1800 ची उडी, आणि आज तर 2000 प्रतींची मागणी आहे. म्हणजे मी तर असं सुचवीन की आपण आपली वर्गणी थोडी वाढवावी. कर्ज फिटायलाच त्यांनी मदत होईल. हे बघा, कर्ज फेडायला आपण बांधील आहोतच आणि रक्कम वाढवायची ही उत्तम संधी असेलही. पण आपटे, आपण एक खळबळजनक बातमी छापली आणि त्याचा फायदा घेऊन वर्गणी वाढवली आणि आपली घरे भरली असा आरोप आपल्यावर झाला तर आपल्याला तो नाकारता येणार नाही. मग हे झाल्यावर आपल्याला स्वतःला आरशात बघता येईल का, सांगा मला. आणि असं व्हायला नको की लोकांना वाटेल की आपण आपल्या उद्देशापासून लांब पळतोय. नफा मिळवण्यासाठी वृत्तपत्र सुरू केलं असा ठपका लागेल आपल्यावर. तुम्हीच सांगा, वर्गणी वाढवणे फायद्याचे की तोट्याचे? बळवंतराव, तुम्ही त्यांच्यावर कशाला चिडताय? आपटेंचा हेतू प्रामाणिक आहे. तुमच्याही तत्वनिष्ठेचा मी आदरच करतो. तुम्हा दोघांना योग्य वाटेल त्याच मार्गाने केसरी मराठा पुढे जातील. येऊ का? नाना या. आता कोल्हापूरचाच विषय चर्चेत होता. काही नवीन खबर कोल्हापूरहून? मला तुमच्याशी खाजगीत बोलायचंय. पाहिलं शास्त्री बुवा, केसरीची दखल ही घ्यावीच लागते. आणि याचं कारण, केसरी कायम सत्यच मांडतो हा लोकांचा असलेला विश्वास. त्याबद्दल दुमत नाहीच आहे बळवंतराव. आपल्या वर्तमानपत्रात छापून येणारा प्रत्येक शब्द न शब्द म्हणजे तलवार असतो. आधुनिक काळात लढाईत अस्त्र म्हणून शब्दांचाच वापर होणार आहे. सामान्य माणूस जसा केसरीतील शब्द न शब्द, वृत्त आणि वृत्त याची दखल घेतो, तशीच ब्रिटिश दरबारी देखील घेतली जात असेल. अर्थात हीच ताकद आहे वर्तमानपत्रांची. तुमच्या लक्षात येत नाहीये मी काय म्हणतो ते. जशी इथे दखल घेतली जाऊन सत्य कळाल्यावर सामान्य माणसाच्या अंगात स्फुरण चढतं, तसं हे कळल्यावर ब्रिटिश दरबारी अस्वस्थता पसरली असेलच की. असेल, पसरलीच आहे अस्वस्थता. चौकशी कमिटी नेमण्याचा विचार चालू आहे मला. आणि आपण पत्र छापल्यावर बर्वे काही गप्प बसणार नाही. तेव्हा त्यांच्या हालचाली सुरूही झाल्या असतील आणि त्या त्यांच्या लौकिकाला साजेशा असतील यात मला शंका नाही. एका अग्रलेखाने इतकी खळबळ उडवली. विचार करा, पत्र छापून आलं तर काय होईल. आपटे, कशाची एवढी चिंता करताय? आपल्या शाळेची बळवंतराव. शाळेची? हो. या अग्रलेखाचं प्रकरण लावून धरलं जाणार यात काही शंका नाही. पण आता ही पत्रही छापली तर अजूनच खळबळ माझेल. या सगळ्याचा आपल्या शाळेवर परिणाम होईल ही भीती वाटते. अगदी 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 बरोबर आहे. हा विचार माझ्याही मनात येऊन गेलाय. एकदा लेखणी हाती घेतली की त्याच्या परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागणारच. आपली ती तयारीच हवी. आपण बडोदे संस्थानावर देखील बातम्या केल्या आणि टी माधवरावही काय कमी वजनदार नव्हते. परंतु सरकारला नमते घ्यावे लागले. ही गोष्ट वर्तमानपत्राच्या सामर्थ्याची चुणूक दाखवणारी. काय बळवंतराव? अगदी अगदी योग्य आहे. लेखणीत किती ताकद आहे हे आपण सगळेच जण जाणतो. त्यामुळे आता डगमगून चालायचे नाही. वा, आणि ती लेखणी जर केसरीकारांची असेल तर बघायलाच नको. काय मंडळी, हे सगळं झालं तरी आपली हरिदासाची कथा पुन्हा मूळ पदावरच येते. मंडळी, आपण पुढे काय करणार आहोत आता? काय वाटतं मंडळी? ही पत्र आपण छापावीत का? घासीवचा शाणी गती.
लहान मुलांचं मन मोडायचं म्हणजे खुद्द देवाला नाराज केल्यासारखे ते. हिचं होईपर्यंत तुम्ही खाऊन घ्या ना. नको हो. मी काय म्हणते वहिनी, तुमच्यासोबत मी सुद्धा उपास करू का? अगं बाई कशाला? अहो कशाला काय, तुम्ही अशा एकट्याच उपाशी राहणार. एकीला दोघी असलो ना म्हणजे भुकेची जाणीवच व्हायची नाही. आणि देवाचं करायला कारण कशाला हवंय? तितकाच माझाही पुण्यसंचय वाढेल. म्हणजे अगदी तुमच्यासारखे निर्जळी करायला नकोत, पण दिवसभराचा करता येईल. काय वहिनी, अहो लक्ष कुठं आहे तुमचं? काय विचारतीये मी? ताई हो, आज सकाळी माझा उपवास मोडता मोडता राहिला. अनावधानाने झालं ना, नका इतकं मनावर घेऊ. मुद्दाम कळून सवरून करतो ना आपण, तेव्हाच उपास मोडला म्हणून समजायचं. अनावधानाने नाही, कळून सवरून मोडत होता. म्हणजे मी सकाळी यांना दूध द्यायला गेले तर हे हट्टालाच पेटले. म्हणाले माझ्या आधी तू दूध पी. वहिनी, हे उपास मोडणं वगैरे ना फार मनावर नका घेत जाऊ तुम्ही. अहो अखेरीस मोडला नाही ना उपास, मग झालं तर. आणि भाऊजींचं म्हणाल ना तर इतर वेळेस आपण काय खातो काय पितो याकडे कुठे लक्ष असतं आपल्या नवऱ्यांचं. आज एखाद्या वेळी गेलं लक्ष म्हणून बोलले असतील. आणि 16च तर सोमवार आहेत, बघता बघता सरतील. आपण असं करूया का वहिनी, आपण की नाही भाऊजींना त्या उपासामागचं तर्क उलगडायला सांगूया. नाहीतर त्यांना सांगूया की या विषयावर मुळी केसरीमध्ये एक अग्रलेखच लिहा. बायका उपास तपास आणि व्रतवैकल्य. म्हणजे मग भाऊजी ती कशी विज्ञानाधारित नाहीत हे आपल्याला समजावून सांगतील आणि म्हणतील मुळी ती करूच नाहीत. म्हणजे मग मुख्य मुद्दा बाजूलाच राहायचा. चला, कृष्णा अजून एक घास खाणार आहे ना? चला, शाणं बाळते. अरे वा, आज जनतेत इतका संतोष आहे की केसरीकार आपल्या बाजूने आहे. मग नका ना छोट्या छोट्या गोष्टींवरून असे संतापू. समुद्राच्या लाटांसारखं असतं आपलं आयुष्य. त्यात लहान मोठ्या सगळ्या प्रकारच्या लाटा पायाशी येऊन धडकणारच. मोठ्या लाटेनं घाबरायचं नाही आणि लहान लाटेवर स्वार व्हायचं नाही. होता होईल तोवर रेतीत पावलं घट्ट रोवून उभं राहायचं. हो, आता रेतीतली पावलं हलकी होऊन कधीतरी सुटायची. अशा वेळी मग आपला तोल सावरायचा, पण किनारा घट्ट धरून ठेवायचा, तो सोडायचा नाही. साध्या सुध्या आयुष्यातल्या उदाहरणांची अशी काही सांगड घालतेस की मनातली घालमेल क्षणात दूर होते आणि मन किनाऱ्यासारखं स्वच्छ होतं. किती छान बोलतेस मामी. काय झालं? आत्ता पटतंय असं म्हणालात ना? मला तुझ्याकडे काहीतरी मागायचंय. अगं बाई, आता केसरीकारांना काय मागायचंय माझ्याकडे? आणि माझं तुझं काय? जे आहे ते आपल्या दोघांचंच नाही का? मला माझ्यासाठी काहीच मागायचं नाही, केसरीसाठी हवंय. आणि तशीच वेळ आली नसती तर मी स्वप्नात देखील ही गोष्ट तुझ्याकडे मागितली नसती. बरं, सोमवार पेठेतल्या ह्या बांधकामाची नोंदी आहे, त्याचं काय झालं परवाना? आहे बळवंतराव, या ना. काय काम काढलं? कागद मागवण्याच्या परवानगीसाठी आलोय. तुम्ही अडवलेत ना कागद, मग जातीनं यावंच लागलं. अहो तसं नव्हे, म्हणजे अडवलेत असं नाही, पण परंतु किंतु सगळे काही समजते आम्हाला. ही शुद्ध अडवणूक आहे. हे न समजण्या इतके दूधखोळे नाही आम्ही. नाही बळवंतराव, मी का अडवेन? अहो त्याची परवाना फी भरली नाहीये, त्यामुळे अर्ज पुढे नाही पाठवता आला. परवानगी फी भरली नाही म्हणून काम अडवण्याची ही कुठली पद्धत? हे बघा, माझं यात वैयक्तिक काही नाही, पण सरकारी काम आहे,
त्याचे नियम असतात. मी तरी काय करणार? अहो, नियमांमुळे माझे हात बांधलेत, नाहीतर निश्चितच. हे घ्या. आणि कागदाचं काम पुढे सरकावा. हे काय? नाही नाही बळवंतराव, अहो नगद भरावी लागते. आणि ही काही सराफी पेढी नाही याचं मोल करायला. मोल करू शकतही नाही. पैशात मोल करता यावेत इतके स्वस्त दागिने नव्हेतच हे. आता 2 दिवसांपुरते ठेवायला आणले. तेवढं कागदाचं काम पुढे सरकवा. 2 दिवसात ह्या पाटल्या आम्हाला आहेत तशा परत न्यायच्या आहेत. केवळ केसरीची छपाई थांबू नये म्हणून नाईलाजाने हे ठेवून जातोय. एवढे तरी करा आमच्यासाठी. आणि तुम्ही काय अशा गोंदाने चिकटवल्यासारखे इथेच काय उभे राहिलात? जात आणि स्वयंपाकाची तयारी बघा. हे काय हो? खरवस. त्या खानावळवाल्या जानकी काकू आहेत ना, त्यांनी आणलाय. जळलं मेलं लक्षण. तिला एक डोकं नाही कसं वागावं, आणि ह्यांना अक्कल नाही. तुम्हाला सांगते, त्या खानावळवालीचीच दृष्ट लागलीये माझ्या मुलाच्या संसाराला. बघावं तेव्हा पदराखाली लपवून खायचे प्यायचे डबे घेऊन येते. परवा काय तो म्हणे लाडू आणले, आज हा खरवस. ती आणते आणि आमची सून खाते. अहो, अगं बाई, अहो. पाहिलंत वकील साहेब, त्यांचे धाडसच कसे झाले माझ्या विरुद्ध उघडपणे असे काही छापण्याचे. असलांची नांगी वेळेवरच ठेचायला हवी, आणि मी ती ठेचणारच. त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागल्याखेरीज हा परवे आता शांत बसणार नाही. आता मी स्वतः पुण्याला जातो आणि त्या केसरीकारांचा समाचार घेतो. त्याला असं सहजासहजी सोडणार नाहीये मी. पण त्याआधी मुंबईला जाऊन गव्हर्नर साहेबांना भेटून केसरीकारांवर खटला फाडण्याची लेखी परवानगीच घेऊन येतो. बघतोच आता कोण सोडवतोय त्यांना माझ्या तावडीतून. होतीस कुठे भामे? कधीची वाट पाहतोय तुझी. झालं की काय वाचन आज इतक्यात? हे काय आणल्या ते परत? झालं काम? पैसे द्यावे लागलेच नाहीत की काय? नाही, थांब. पाटल्यांशिवायच काम झालं, आणि आज एक आनंदाची गोष्ट देखील घडली. खरं तर मला एका गोष्टीची आज जाणीव झाली आहे, आणि त्याची कबुली मला तुझ्यापाशी द्यायची. कसली कबुली? काय म्हणालो होतो मी? हा बर्वे गप्प बसायचा नाही. मला वाटलंच होतं अग्रलेख छापून आल्यापासून त्याच्या हालचाली सुरू झाल्या असणार आहेत. काय करायचं या नोटीसचं पुढे? या प्रकरणात कोर्ट कचेरी करावीच लागणार असं दिसतंय. हे बघा, बर्वे हे प्रकरण ताणतोय याचा अर्थ त्याच्या डोक्यात काहीतरी योजना नक्की असणार. अहो, असून असून काय योजना असणार आहेत? खटलाच भरतील ना आपल्या विरुद्ध. भरू दे, आपल्यालाही आपली बाजू मांडता येईल, आणि आपली बाजू सत्याची आणि न्यायाची आहे. त्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नाही. अजून तरी काही खटला उभा राहिलेला नाही. आता फक्त माफी मागा अशी नोटीस आहे. माफी कशाबद्दल सांगा ना? काय संबंध आहे माफी मागायचा? नाही नाही, असं पटकन काही पाऊल उचलणार नाहीत ते. आधी माफीनं प्रश्न मिटतोय का बघतील, आणि तसं नाहीच झालं. नाही नाही नाही
यांना पुरेशी खात्री असणार की आपण काही त्यांची माफी मागणार नाही, आणि आपण माफी मागत नाही म्हटल्यावर ते पुढचे पाऊल उचलणार, म्हणजेच कायदेशीर कारवाई. थोडक्यात काय, आपण माफी मागितली तरी विजय त्यांचाच. मी तर म्हणतो खटला भरू दे आपल्या विरुद्ध. त्या परव्यांना देखील 4 शब्द सुनावता येईल, 4 ठिकाणी चर्चा होईल, नाचक्य होईल त्यांची. अहो गोपाळराव, खटला म्हणजे काय गाव पंचायत आहे का वाटेल ते बोलायला? आणि यासाठी आपल्याला वकील नेमावा लागेल, कोर्टाची फी भरावी लागेल. आधीच आपल्यावर कर्जाचं ओझं, आणि त्यात हा खर्च म्हणजे पदरमोड करून करून तरी किती करणार बळवंतराव? आपटे म्हणतात ते बरोबर आहे. कायदेशीर पद्धतीने लढायचं तर त्या क्षेत्रातला कोणीतरी माहितगार आपल्या सोबत असायला हवा. वाटते तितकी ही लढाई सहज आणि सोपी नव्हे. या लढाईच्या निकालावर अनेक गोष्टींचं भवितव्य अवलंबून आहे गोपाळराव. अहो लढाई वगैरे पुढच्या गोष्टी, आधी या नोटिशीला काय उत्तर द्यायचं ते ठरवायला लागेल. कारण या उत्तराचा केसरी आणि शाळा दोघांवरही परिणाम होणार. त्यामुळे नीट विचार करून मगच उत्तर देऊया बळवंतराव. हे बघा, जो काही निर्णय घेऊ तो आत्मघातकी नसावा इतकंच माझं म्हणणं आहे. कारण हे काही फक्त तुम्हा दोघांचं, शाळेचं किंवा वृत्तपत्रांचं नुकसान नसेल, तर ते पर्यायाने विद्यार्थ्यांचं आणि जनतेचंही नुकसान असेल. उत्तर काय द्यायचं आपटे? अजिबात काळजी करू नकोस, मला काहीही होणार नाही. निश्चिंत रहा. काय नोटिशीची राख. हे केसरीकार स्वतःला फारच शाणे समजू लागले. त्यांच्या लेखानंतर बडोद्याच्या महाराजांचं प्रकरण योगायोगानं तरीच काय लागलं. यांना वाटू लागलं की यांनी मनात आणलं तर कोल्हापूरचंही प्रकरण तडीच लावतील. अरे हट, इथे कच परवेशी आहे. आज केली असेल नोटिशीची राख, पण लवकरच संन्यास घेऊन अंगाला राख फासून यांना हिमालयात जायला नाही ना लावलं तर नावाचा राव पाहतो नाही मी. तो त्या स्टँडची कधीचा खटपट करून जाईल, पण ते काही त्याच्याच्यानी सरळ होईना ते होईना. काय हो शास्त्री बुवा, हे असं सगळ्यांची छायाचित्र काढून घ्यायचं खूळ कसं काय शिरलं तुमच्या डोक्यात? अहो नामजोशी, नवीन नवीन गोष्टी आत्मसात करायला हव्या आपण. हे मात्र खरं आहे. नव्या गोष्टी आत्मसात केल्या तरच पुढची पिढी आपण घडवू शकतो, त्यांना नवीन नवीन माहिती देऊ शकतो. अहो, आमच्या तीर्थरूपांचं एक रेखाचित्र तयार करून घेतलं होतं मी, त्यांची आठवण राहावी म्हणून. अहो पण हे तंत्रज्ञान माणसाची हुबेहूब छबी तयार करून देतं. बघूया आपल्या पुढच्या पिढ्यांना आपली आठवण येते का? अहो राजपूत, मुघल या राजघराण्यांमध्ये राजाचं चित्र काढून घेण्याची पद्धत होती. या यंत्रामुळे सर्वसामान्यांमध्ये ही पद्धत रुळते की नाही बघा. आपल्या मराठा राज्यातही अशी पद्धत पाहिजे होती. नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसत हे आपल्याला आजही कळलं असतं. माझ्या माहितीप्रमाणे एका फ्रेंच चित्रकारानं त्यांचं चित्र काढलेलं आहे, पण ते चित्र आपल्या देशात नाही. नाही नाही, ते काय चित्र वगैरे काढणं आपल्यासारख्या सामान्य लोकांना परवडणार नाहीये. आणि इतर कामे नाहीत का आपल्याला? वेळ कुठे आहे चित्रांसाठी? आणि एक चित्र काढून घ्यायचं म्हणजे काही दिवसांचं काम. अहो बळवंतराव, म्हणूनच नवीन तंत्रज्ञान काही सुविधा आणत असेल तर त्या वापरून आजमावून बघायला हव्यात. म्हणून हा आजचा खटाटोप. बाकी या अलौकिक यंत्राचा शोध लावणाऱ्या त्या जोहान जहानचं कौतुक करावं तेवढं कमी हो. आणि जोसेफ निसेफोर निप्सेचेही त्याने पहिले छायाचित्र टिपले. अहो मगापासून बघतीये, चित्त थाऱ्यावर नाही तुमचं. विचार कसला चालला एवढा? काय झालं? छे, आपला असाच विचार करतोय. झालेलं काही नाही. काही नाही? हा, उद्याचा अग्रलेख काय लिहावा यावर विचार करतोय. मी सुचवू का एखादा विषय? सुचव.
बाईनं कुणाचं ऐकावं, सासूचं की नवऱ्याचं? या प्रश्नाची उकल झाली ना तर घराघरामध्ये आनंदाची कारंजी अशी थुई थुई नाचायला लागतील. गहन प्रश्न आहे, विचार करण्यासारखा आहे खरा. होय, मग आहेच मुळी गहन प्रश्न. आणि आम्हा बायकांपुढे तर वेळोवेळी हा प्रश्न उभा राहतो. सासू म्हणते पूर्वेला जा की लगेच नवऱ्याने म्हटलंच पाहिजे पश्चिमेकडे जा म्हणून. मग अशा वेळेस काय करायचं आम्ही बायकांनी, सांगा बरं? पेच आहे खरा. मग काय म्हणत होती काकू? अगं बाई, तुम्हाला कसं कळलं? आता इतका मोठा पेच पडलाय म्हणजे काकू येऊन गेली हे निश्चित. काय म्हणे? त्या म्हणतायत की लघुरुद्र करूया. मग तुझं काय म्हणणं आहे? मी काय म्हणणार? मी म्हटलं यांना विचारून सांगते करूया का नको. तुझ्या मनाला काय वाटतंय? तुला वाटतंय का करावंसं? माझ्या मनाला काय वाटतंय हे नाही ठाऊक मला, पण तुम्ही काय असे फार देवदेव करत नाही. रोजची पूजा करता तेच खूप झालं. हो, पण रुद्र केलं तर सासूबाईंना बरं वाटेल हे नक्की. आणि मी काय म्हणते, देवाचं नाव घ्यायचं असेल तर त्यात काही चूक आहे का सांगा बरं? मनात काही हेतू असेल किंवा नसेल, देवाचं नाव घेतल्याने शांतताच वाटणार ना मनाला. तुझ्या मनाला बरं वाटणार असेल तर कर, माझी काही हरकत नाही. होय ना? मग मी उद्याच निरोप पाठवते गुरुजींना. काकूंनाही कळवते आपण करूया रुद्र, यांची काही हरकत नाही म्हणून. आणि यशोदा वहिनींनाही सांगते. किती भोळ